या रविवारी एका पेशंटने खेड्यावरती बोलवलं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो। तिथे त्यांनी मला बरेचसे पेशंट दाखवले। तर बहुसंख्य पेशंट हे त्यांच्याकडे ॲसिडिटी, अपचन, गॅसेसचे होते। म्हणजे खेड्यामध्ये सुद्धा हे आजार सुरू झालेत। तेव्हा त्यांचे प्रॉब्लेम असे होते, त्यांना ॲसिडिटी होत होती, म्हणजे आंबट पाणी, करपट ढेकरं, तोंडामध्ये कडवटपणा, गॅसेस होणं, टायमावरती भूक न लागणं, त्यामुळेच रात्री झोप न येणं, हे बहुसंख्य लोकांचे प्रॉब्लेम होते। मी त्यांची पूर्ण डायजेशन सिस्टीम हे रिसेट करण्याचा माझ्याकडे असलेला छोटासा कोर्स दिला आणि त्यांना जे मार्गदर्शन केले ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। तर त्यांचा प्रॉब्लेम असा होता की ते सकाळी चहा प्यायचे आणि आपल्या कामाला निघून जायचे। मग त्यांना दिवसभर भूक न लागल्यामुळे ते दुपारी 1 ते 1:30च्या सुमारास जेवण करायचे। त्यामुळे मग त्यांना प्रचंड ॲसिडिटीचा, उष्णतेचा त्रास सुरू व्हायचा। तर त्यांची खरी चूक ती इथेच होत होती की ते सकाळी पोटभर जेवण न करता चहा पित होते। त्यामुळे एक तर शरीरामध्ये पहिलेच सकाळी सकाळी ॲसिड तयार होते, त्यामध्ये तुम्ही चहाच्या माध्यमातून परत ॲसिड टाकता आणि उशिरा जेवण करता। त्यामुळे जे वाढलेलं जे ॲसिड आहे ते तुमच्या अन्नाला पचवत असताना प्रचंड प्रमाणामध्ये आग करते आणि सोबतच तुमच्या शरीरामध्ये उष्णता वाढवते। पूर्ण डायजेशन सिस्टीम ही टाईमशीर न जेवल्यामुळे बिघडते। आता त्यांचा फोन आला 1-2 जणांचा की त्यांना आता चांगल्यापैकी बरं वाटत आहे। हे ऐकून मलाही आनंद झाला। त्यांनी सांगितलं की आम्ही चहा सोडला आणि सकाळी व्यवस्थित जेवायला सुरुवात केलं, त्यामुळे पोटही व्यवस्थित साफ होत आहे आणि ॲसिडिटीपासून सुद्धा मुक्ती मिळत आहे। जर आपल्याला सुद्धा अशाच प्रकारची ट्रीटमेंट करायची असेल तर संपर्क जरूर करा।